वाशीमध्ये सध्या मनोज जरांगे पाटील हे आपल्या समाज बांधवांशी संवाद साधतायत। दुपारी 2 वाजता ते आपला नेमका काय निर्णय झालेला आहे ते जाहीर करणार आहेत। वाशीमध्ये सध्या मोठ्या संख्येने लाखोंच्या संख्येने खरं तर मराठा बांधव जमलेले आहे। मुख्यमंत्र्यांसोबत जरांगे पाटील यांची चर्चा झालेली आहे आणि या भेटीचा सगळा तपशील मनोज जरांगे पाटील दुपारी 2 वाजता या आपल्या समाज बांधवांच्या समोर मांडणार आहेत। आपल्या आईच्या नातेवाईकांनाही कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी सगळे सोयरे या शब्दावरून मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे। गर्दीचं नियंत्रण करा, गर्दीमध्ये चेंगराचेंगरी होईल, शांततेने जा, शांततेने या, कोणी गर्दीचं नियंत्रण करा, घाबरू नका, चिंता करू नका, हळूहळू गर्दी जा, हळूहळू या, एकाची गर्दी जास्त करू नका, शांतता ठेवा, शांतता ठेवा, गर्दीचं काळजी घ्या आपली आणि एका वेळेला रेटारेटी करू नका, शांतता ठेवा, कृपा करून शांतता ठेवा। गर्दी तर मनोज जरांगे दुपारी 2 वाजता या भेटीमध्ये नेमकं काय ठरलेलं आहे त्याचे सगळे तपशील मराठा आंदोलकांसमोर मांडणार आहेत। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। कृष्णा, 2 वाजता नेमका काय निर्णय झालेला आहे मनोज जरांगे पाटील मांडणार आहेत, सध्या कसं वातावरण आहे तिथे? या ज्या चौकामध्ये वाशीच्या सभा होते त्या ठिकाणी प्रचंड गर्दी असल्यामुळे लोकांना त्यांचा आवाज पोहोचत नाही आणि साऊंड सिस्टीमची व्यवस्था करण्यासाठी 1 तासाचा वेळ या ठिकाणी आहे आणि 2 वाजता ते पुन्हा आपल्या समाजाशी संवाद साधणार आहेत आणि शासनानं जे अध्यादेश काढलेले आहेत, जी एबीपी माझाला माहिती आहे त्यानुसार 5 ते 6 अध्यादेश आरक्षणाच्या संदर्भात शासनानं काढलेले आहेत, ते या ठिकाणी समाजाला ते वाचून दाखवतील आणि त्याचा काय फायदा होईल किंवा त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या अध्यादेशातून पूर्ण होतात का या सगळ्या संदर्भामध्ये ते मराठा समाजाशी संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर जर समाजाने मान्यता दिली तर या ठिकाणी हे आंदोलन इथे थांबवायचं, इथे गुलाल उधळायचा की पुढे जाऊन या आंदोलनासंदर्भात आझाद मैदानावर घोषणा करायची। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।